हॅलो गाईज. आज आपण माझगाव स्टॉकचं ॲनालिसिस करणार आहे. इथं बघू शकता तुम्ही एक डिमांड झोन आपण क्रिएट केला आहे आणि वरती टॉप मार्क करून घेतला आहे. त्याच्यानंतर विकली चार्टमध्ये बघा, मार्केट 2022 पासून बुलरनमध्ये होतं. तसंच हा स्टॉक पण त्याच्यासोबत बुलरनमध्ये 2022 पासून त्या 25 पर्यंत. डे 1 मध्ये बघा, मार्केटने इथे एक डाऊन ट्रेंड लाईनला फॉलो करतो, मार्केट खाली येत होतं. इथे बघा, मार्केटने ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि मार्केट इथे आता साईडवेज झालं. इथे आपण एक शॉर्ट रेंजमध्ये एक सपोर्ट मार्क करून घेऊ. त्याच्यानंतर बघा, इथे एक आपल्याला राऊंडिंग बॉटमचा पॅटर्न दिसतोय. तो साधारण एक 3600 पर्यंत जात आहे. साधारण 45 ते 48% आपल्याला दिसते आपल्याला ग्रोथ. त्याच्यानंतर बघा, आपण एक हा डिमांड झोन कसं क्रिएट केला ते सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस मार्केट 2022 पासून वरती आलं, त्यावेळेस मार्केटने इथे मल्टिपल टाइम्स सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर सपोर्ट ब्रेक करून मार्केट वरती गेलं. अगेन मार्केट खाली आलं आणि परत तिथून सपोर्ट घेऊन आता परत कन्सोलिडेट करते आणि साधारण मार्केट या पद्धतीने वरती जाऊ शकते. ओव्हरऑल जर मार्केटचा ट्रेंड बघितला तर साईडवेज टू बुलिश आहे. त्याच्यामुळे स्टॉक पण आहे, म्हणजे पोटेन्शियल आहे अपसाईड जाण्याचे. त्याच्यानंतर आपण आता फंडामेंटल बघूया. मार्केट कॅप चांगली आहे, पी 40 आहे, इंडस्ट्री पी 47 आहे, म्हणजे अराऊंड कमीच आहे. त्याच्यानंतर 20 DMAच्या वरती स्टॉक. ऑपरेटिंग प्रॉफिट बघू आपण, ऑल टाईम आहे 2266. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट पण ऑल टाईम आहेच आहे 2578. स्टॉक कॅगर लास्ट 1 इयरचं -21. त्याच्यानंतर PWIP 245. ठीक आहे. बॉरोविंग थोडं जास्त आहे स्टॉकमध्ये. ROC 36% आहे. ठीक आहे. प्रॉमोटर्स 81%, थोडेसे कमी झालेत, पण ठीक आहे. स्ट्रॉंग हँड्सकडेच आहे. एकंदरीत आहे असं. ओव्हरऑल आहे स्टॉक, पोटेन्शियल आहे ग्रोथ, म्हणजे वर जाऊ शकतो, चान्सेस आहेत.